हाय हॅलो नमस्कार. आज आपण बनवणार आहोत सोयाबीनची भाजी. आपण चिरलेला कांदा घ्यायचा आहे, टोमॅटो घ्यायचे, चिरलेला कोथिंबीर घ्यायचे. आपण जे सोयाबीन घेतलेत ते पहिले गरम पाण्यात भिजून घ्यायचे जेणेकरून ते इझिली मऊ होतात. त्याच्यामध्ये आपण कढई घ्यायचे, त्याच्यामध्ये तेल टाकायचे आपल्याला पाहिजे तसं. ते तेल टाकल्यावर आपण त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत आणि तो असा छान असा खरपूस लाल होईपर्यंत भाजायचा जेणेकरून तो प्रॉपर फ्राय होतो आणि मग त्याची टेस्ट वेगळी लागते. नंतर त्याच्यामध्ये आपण मस्तपैकी टोमॅटो टाकणार आहोत. ते छान भाजून घ्यायचे, प्रॉपर त्याचं मिक्सचर एकदम बारीक होईपर्यंत करायचं. त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकणार आहोत. छान खरपूस भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत जेणेकरून प्रॉपर बारीक होतं कांदा टोमॅटो. छान मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आपले जे मसाले असतात ते टाकून घ्यायचे, जसं की हळद, चवीनुसार तिखट टाकायचे, आपली घरगुती चटणी असते बनवलेली ते छान फ्राय करायचे. त्यानंतर आपण जे गरम पाण्यात भिजवलेले जे सोयाबीन आहेत ते चांगले पिळून जे आपण ते टोमॅटो कांद्याचं जे भाजलेलं मिश्रण आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. प्रॉपर मिक्स करून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि आपण कमी गॅस करून त्याच्यावर आपण झाकण ठेवून द्यायचं. एक 5-10 मिनिटसाठी ठेवायचं आहे. आपली भाजी तयार आहे. बघा कशी दिसते छान. नक्की ट्राय करा. थँक्यू.